आणि नाशिकमध्ये भाजपच्या तिकीट वाटपाचा थरार रस्त्यावरती पाहायला मिळाला। शहराध्यक्ष सुनील केदार यांचा इच्छुक उमेदवारानं पाठलाग केलेला आहे। आमदार राहुल ढिकले, सीमा हिरे या सुद्धा या ताफ्यामध्ये आहेत आणि इच्छुक उमेदवारानं थेट पाठलाग करत आपल्याला तिकीट मिळावं यासाठी मागणी केलेली आहे। शहराध्यक्ष सुनील केदार यांचा इच्छुक उमेदवारांना पाठलाग केलेला आहे। ती दृश्य समोर आलेली आहेत। या ताफ्यामध्ये राहुल ढिकले आणि सीमा हिरे यांच्याही गाड्या आहेत आणि आता फॉर्म भरायला अवघे काही तास शिल्लक असताना, उमेदवारी अर्ज दाखल करायला अवघे काही तास शिल्लक असताना उमेदवार काय काय करतायत हे आपण पाहतोय। छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठं नाराजी नाट्य रंगलेलं आहे। आत्मदहनाचा प्रयत्न केला गेलेला आहे आणि त्यानंतर पुण्यामध्ये एक पक्षप्रवेश झालेला आहे। तर नाशिकमध्ये चक्क इच्छुक उमेदवारानं नेत्यांच्या गाड्यांचा पाठलाग केलेला आहे। उमेदवारी मिळावी हीच या सगळ्यांची मागणी आहे। एबी फॉर्म घेऊन जाणाऱ्या गाडीचा पाठलाग करण्यात आलेला आहे। नाशिकमध्ये तिकीट वाटपामध्ये काहीसा घोळ झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। मुकुल, नेमकं काय घडलंय नाशिकमध्ये? नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये गेल्या काही दिवसापासून निष्ठावंत तिकिटाची मागणी करत होते। आता भाजपकडनं निष्ठावंतांना डावलं जात होतं। आता ऐनवेळी काही इतरांना तिकीट दिली जात आहेत। त्यामुळे भाजपचे जे इतर निष्ठावंत उमेदवार होते त्यांना तिकीट डावलण्यात आलेलं आहे। ते आता भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांच्या गाडीचा पाठलाग करत आहेत आणि हा सगळा थरार आपण बघतोय की नाशिक मुंबई महामार्गावर रंगलेला बघायला मिळतोय। शहराध्यक्षांची गाडी पुढच्या बाजूला जाते आणि त्यांच्या मागच्या बाजूला इतर इच्छुक उमेदवार तिकीट आणि एबी फॉर्म घेण्यासाठी हे धावपळ करत असल्याचं आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळत आहे। मुकुल, हे इच्छुक उमेदवार नेमके कोण आहेत ज्यांनी पाठलाग केलाय? आणि काही पंचवटी परिसरामधले आहेत, काही नवीन सिडको या भागामधले काही इच्छुक उमेदवार आहेत। विशेष म्हणजे सीमा हिरे या देखील या ताफ्यामध्ये आहेत। आमदार राहुल ढिकले हे देखील या ताफ्यामध्ये बघायला मिळत आहे। त्यामुळे राहुल ढिकले आणि सुनील केदार एका वाहनामध्ये आहेत, तर सीमा हिरे आणि त्यांचे पती महेश हिरे हे इतर कार्यकर्त्यांसमवेत ह्या गाडीमध्ये आपल्याला ताफ्यामध्ये बघायला मिळत आहेत। हा थरार गेल्या अर्धा ते एक तासापासून नाशिक मुंबई महामार्गावर रंगलेला बघायला मिळतोय। मुकुल, आपण पाहतोय उमेदवार इच्छुक आहेत आणि ते या सगळ्या गाड्यांचा पाठलाग करतायत। एबी फॉर्म्स घेऊन जाणाऱ्या या गाड्या आहेत। मुकुल, या सगळ्या इच्छुकांना कोणी थांबवण्याचा किंवा रस्त्यात थांबून समजवण्याचा वगैरे प्रयत्न नाही केला का? समजवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे, मात्र आता शेवटचे काही तास उरलेले आहेत आणि ह्या तासामध्ये जर आपल्याला एबी फॉर्म मिळाला नाही तर पुढे आपलं राजकीय भवितव्य हे अनिश्चित होणार आहे, ही प्रत्येकाला जाणीव आहे। आणि त्यामुळे आपण बघतोय की हे सर्वजण कार्यकर्ते शेवटचा प्रयत्न आता करताना बघायला मिळत आहेत आणि या शेवटच्या प्रयत्नामध्ये आपल्या पदरी काही मिळतं का हे बघण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे आणि म्हणूनच नाशिक मुंबई महामार्गावर हा थरार रंगलेला बघायला मिळतोय। मुकुल, भाजप नाशिकमध्ये स्वबळावर लढणार आहे, म्हणजे जवळपास सगळ्या जागांवरती भाजप उमेदवार देऊ शकतं, तरीही एवढी रस्सीखेच काय? 122 जागा आहेत। 122 जागांवर भाजप हे स्वबळावर लढणार आहे, मात्र इच्छुकांची संख्या खूप मोठी आहे आणि त्यामुळेच हा थरार आपल्याला बघायला मिळतोय। प्रत्येक एकेका जागेसाठी हे सगळेजण धावपळ करताना बघायला मिळत आहे। आता ज्या ठिकाणाहून तिकीट वाटप हे केलं जात होतं त्या बंगल्याच्या आवारामध्ये हे सर्वजण आता आलेले आपल्याला बघायला मिळत आहे। ह्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्या आतमध्ये जात आहेत आणि ज्यांना तिकिटाची अपेक्षा आहे ते सर्वजण या बंगल्यामध्ये शिरलेले आहेत आणि तिकीट आपल्याला मिळावं, एबी फॉर्म आपल्याला मिळावा यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत। आपण आता तिथे ह्या बंगल्याच्या आतमध्ये आमदार राहुल ढिकले यांना देखील बघतो आहे आणि इतर देखील पदाधिकारी या बंगल्यामध्ये आहेत। गेल्या काही तासापासून हा थरार जो आहे हा थरार अद्यापही सुरू असल्याचं बघायला मिळत आहे। बरोबर आहे, खरंच खूप जास्त थरारक आहे की या गाड्यांचा पाठलाग केला जातोय इच्छुक उमेदवारांकडून। मुकुल, भाजपचा जर विचार केला तर नाशिकमध्ये साधारण काय क्रायटेरिया भाजपनं तिकीट देण्यासाठी ठेवलेला आहे? भाजपने सुरुवातीला सांगितलं होतं निष्ठावंतांना आम्ही उमेदवारी देऊ, मात्र अनेक ठिकाणी आयात उमेदवार हे देण्यात आलेले आहेत। 4 दिवसापूर्वी आपण बघितलं प्रभाग क्रमांक 13 मध्ये अशा स्वरूपाची नाराजी नाट्य रंगलेलं होतं। जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना देखील रोखण्याचा, भाजप कार्यालयामध्ये जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न देखील झालेला होता। हे असे एक एक करत अनेक ठिकाणी
ज्या नाराजी आहेत ती नाराजी समोर येत आहेत. काही भाजप कार्यकर्ते संयमाने घेत आहेत तर काही ठिकाणी त्यांचा उद्रेक होतोय. कारण या आधीची निवडणूक देखील त्यांची अशीच टळली होती आणि ही पण निवडणूक हातातनं जाणार, त्यामुळे हा संताप बघायला मिळतोय. मुकुल, अपडेट जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.